नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ऋषी शिरकर. स्वागत आहे तुमचं कृषी विथ ऋषी या यूट्यूब चॅनलमध्ये. केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे, कारण केळीचे जे रेट काय वाढणार आहेत किंवा कमी होणार आहेत, तर तेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर शेतकरी मित्रांनो, जर मागचे एक 15 ते 20 दिवस किंवा मागचा जो काय महिना पाहिला, तर त्याच्यामध्ये जे काय केळीचे रेट आहेत, तर ते पूर्णपणे आपल्याला त्या ठिकाणी पडलेले पाहायला मिळाले, की 2-3 रुपये असेल किंवा 4-5 रुपये अशा रेटमध्ये आपले किलो केळी त्यामध्ये गेलेली आपल्याला पाहायला मिळाली. पण शेतकरी मित्रांनो, सध्या तर ते त्यावेळेस कशामुळं ते झालं, तर त्यावेळेस जे काय ते युद्धाचं वातावरण असेल किंवा इराण-इस्रायलचा जो काही युद्धाचा तणाव होता, तर जे काय आपण आखाती देशांमध्ये केळी एक्सपोर्ट करायचो, तर त्याच्यावरती तो खूप साऱ्या प्रमाणामध्ये त्याचा इम्पॅक्ट पडलेला होता आणि त्यामुळे जे काय भारतीय बाजारपेठेतले असतील किंवा भारतातून जे एक्सपोर्ट होणारी जी काही केळी होती, तर त्याच्यावरती खूप साऱ्या प्रमाणामध्ये त्याच्यावर इफेक्ट पडलेला होता. पण आत्ताची जर स्थिती पाहिली तर युद्ध बऱ्यापैकी प्रमाणामध्ये कमी झालेलं आहे आणि ते संपण्याच्या मार्गावरती आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि याच्यामध्येच जे काय एक्सपोर्ट आहे, जे काय बाहेर देशामध्ये आपल्या भारतातून केळी एक्सपोर्ट होते, इराण असेल, इराक असेल किंवा सौदी असेल, जे काही आखाती देश आहेत, तर त्या पूर्ण आखाती देशांमध्ये आपली जी काही केळी एक्सपोर्ट म्हणजे होत होती, तर ते आता त्या ठिकाणी कुठल्यातरी प्रमाणामध्ये आपल्याला त्या ठिकाणी चालू झालेली पाहायला मिळते. आणि जर सध्याची परिस्थिती जरी पाहिली, तरी बऱ्याच शेतकऱ्यांची जी काही केळी हार्वेस्टिंगला आलेली आहे किंवा काही शेतकऱ्यांची गेली, आता त्याला कोण काय करू शकत नाही. पण ज्या शेतकऱ्यांची केळी हार्वेस्टिंगला आलेले आहेत, त्यांच्या तरी चांगले बाजारभाव त्यांना मिळतील अशी अपेक्षा आहे. कारण सध्या जे एक्सपोर्ट चालू झालेला आहे, कारण इराक असेल, इराण असेल, ह्या देशांमधून आता केळीची जी काय मागणी आहे, तर ती भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे त्या ठिकाणी पडणार आहे. कारण युद्धाच्या परिस्थितीमुळे एकही कंटेनर असेल किंवा जो काय माल होता, तर तो त्या ठिकाणी पोहोचू शकला नाही आणि त्या ठिकाणचा माल जो काय आहे, तर तो पूर्णपणे त्या ठिकाणी संपलेला आपल्याला पाहायला मिळतो. ज्यावेळेस आपण इकडून नवीन माल एक्सपोर्ट करू, तर त्यावेळेस आपल्याला चांगल्या पद्धतीचा किंवा चांगल्या क्वालिटीचा मार्केट आपल्याला त्या ठिकाणी मिळालेलं पाहायला मिळेल. याच्यामध्येच जर पाहिलं तर जे काही एक्सपोर्ट करणाऱ्या कंपन्या आहेत, तर त्यांनीही शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचा रेट या ठिकाणी देऊन आपल्या शेतकऱ्यांच्या केळी हार्वेस्ट करून न्यावे, हीच त्या ठिकाणी इच्छा आहे. आणि जी काही सध्याची जर परिस्थिती पाहिली, तर काही दिवसांमध्ये एक्सपोर्ट चालू झाल्याच्यानंतर शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचं रेट जे काय आहेत, तर ते त्या ठिकाणी पाहायला मिळतील. आणि सध्याची परिस्थिती जर पाहिली, तर काही प्रमाणामध्ये एक्सपोर्ट या ठिकाणी चालू झालेला आहे. धन्यवाद.